मिरचीच्या झाडापासून जर एखादा शेतकरी इतकं उत्पन्न घेत असेल तर निश्चितच शेती परवडते म्हणायला हरकत नाही. बघायला गेलं तर शेतकरी इक्बाल खा पठाण, जे की जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावचे शेतकरी, मागील कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 16 वर्षांपासून ते मिरचीचीच लागवड करतात. यंदा मात्र त्यांनी मिरचीच्या क्षेत्रात वाढ केली. इक्बाल यांनी एप्रिल महिन्यातच पिकाडोर, बलराम, ज्वेलरी, तेजा, शिमला अशा विविध प्रकारच्या मिरच्यांची लागवड केली. त्यांना माहिती होतं की आपण जर यामध्ये कष्ट घेतले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या लावल्या तर यातून फायदा जरूर होणार. पण सोबत बघायला गेलं तर त्यांचे कष्टही तितकेच फायदेशीर ठरले. 25 मे पासून त्यांनी तोडणी सुरू केली आणि मिरची पिकातून आता त्यांना 55,20,000 रुपये इतकं उत्पन्न झालंय. आतापर्यंत 10 ते 10.5 लाख रुपये त्यांना खर्च आला. पण खर्च वगळता बघायला गेलं तर नफा मात्र दमदार आहे. शेतकऱ्याने जर ठरवलं की आपल्या पिकातून सोनं पिकवायचं तर निश्चितच तो करू शकतो, हे इक्बाल खा पठाण यांनी करून दाखवलंय.